हात खाली सरदार. धमक्या त्यांना द्या जे घाबरतात. मी स्वामींचा भक्त आहे आणि स्वामींच्या भक्तांना मारणारा अजून जन्माला यायचा आहे. तुम्ही सरदार आहात. लोकांनी तुमच्याकडे आदराने पाहावं अशी तुमची ओळख असायला हवी. पण तुम्ही काय करताय? तुम्ही एका निरपराध मुलीचं अपहरण करताय, तिच्या आईला धमक्या देताय. शोभतं का तुम्हाला हे? मला शहाणपणा शिकवतोस? शिकवत नाहीये, फक्त आठवण करून देतोय. तुमच्याकडे सत्तेची ताकद आहे, पदाची ताकद आहे, पण आमच्या पाठीशी भक्तीची ताकद आहे. ज्या भक्तीच्या ताकदीमागे स्वामी उभे आहेत, स्वामी उभे आहेत, स्वामी उभे आहेत. ज्यांच्या समोर अनेक अहंकार नतमस्तक होतात. हे विसरू नका. बरोबर बोलतोय वल्लभ. माझ्या लेकीची सुटका झाली ती केवळ वल्लभमुळे नाही, स्वामींमुळे. हो, मी तिथे अडकले होते तेव्हा सगळे मार्ग बंद झाले होते आणि शेवटच्या क्षणी मदत पोहोचली. ही स्वामींचीच कृपा होती. याआधीही स्वामींनी तुम्हाला पिटाळून लावलं होतं, विसरलात का? तुम्ही जेव्हा पहिल्यांदा माझ्या घरावर कब्जा करायला आला होतात तेव्हा तुमच्या अंगावर अचानक साप धावून आले, आठवतंय ना? तो तुम्हाला स्वामींनी दिलेला इशाराच होता. सरदार पहा, सरदार सरदार पहा. आणि तरीही तुम्ही शिकला नाहीत आणि आज पुन्हा तोंड घशी पडलात. पण सरदार, अजूनही वेळ गेलेली नाही. इथून निघून जा आणि पुन्हा माझ्या घराकडे वाकड्या नजरेने बघू नका. तुमचा सामना केवळ आमच्याशी असता तर कदाचित आम्ही हारलोही असतो, पण तुमचा सामना स्वामींशी आहे, स्वामींच्या भक्तांशी आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींच्या भक्तांशी खेळ म्हणजे स्वामींशी खेळ, आणि स्वामींशी खेळ म्हणजे आगीशी खेळ. आणि वाईट मार्गावर चालणाऱ्या माणसाला प्रत्येक विजय खरा वाटतो, पण सत्य समोर आलं की कळतं तो विजय नाही, विनाशाचा मार्ग होता. अजूनही वेळ आहे सरदार. अहंकार सोडा आणि स्वामी शिक्षा देण्याआधी अनेकदा समजावतात, पण समजून न घेणाऱ्याला प्रारब्ध समजावतं. जेव्हा माणूस इशारे समजत नाही त्यावेळेस काळच त्याला अनुभव देतो आणि अहंकार जेव्हा कान बंद करतो तेव्हा प्रारब्ध बोलायला सुरुवात करतं. बस, खूप झालं तुमचं. स्वामी, भक्ती, कृपा. या यशवंतरावला घाबरवण्याचा प्रयत्न करताय. तुम्हाला सगळ्यांना याची किंमत मोजावी लागेल. सोडणार नाही मी तुम्हाला. बघत काय बसलायस? तोड त्या पोराचे हातपाय. पण सरदार, अरे ह्याला पण कळू दे, या यशवंतरावची नजर पडली की मालकी ठरली. मी सांगतोय तेवढं कर. मी या गौरीकडून तिचं घर नावावर करून घेतो. तोपर्यंत ह्या पोराला असा धडा शिकव की कधी कोणाच्या वाटेत अडवायची हिम्मत नाही करणारा.
यशवंत सरदार, असा वेडेपणा करू नका. वेडेपणा तर तू अजून पाहिलाच नाहीयेस गौरी. नाही नाही, हे नाही होऊ शकत. नाही, हे कसं शक्य आहे? अहो सरदार, काय झालं तुम्हाला अचानक?